आज आपण मस्त असे पोह्याचे थालीपीठ कसे करायचे ते बघणार आहोत। हे थालीपीठ खायला खूप मस्त लागतात आणि अगदी सोपी रेसिपी आहे। तुम्ही हे टिफिनमध्ये मुलांना देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्यालाही खाऊ शकता। असे झटपट होणारे थालीपीठ आज आपल्याला कसे करायचे ते बघायचे आहे। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथं मी एक वाटी जाडे पोहे घेतलेले आहेत। जाडे पोहे किंवा पातळ पोहे सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर आता या पोह्यामध्ये पाणी टाकून आपल्याला 2-3 पाण्याने मस्त असे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तर मी इथं पोहे धुवून घेतले। या पोह्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे थोडे ओलसर हे पोहे ठेवायचे, म्हणजे ते छान मुरल्या जातात। असं पाणी लावून हे 10 मिनिटासाठी मुरू द्यायचे आहे। तर 10 मिनिटं झालेली आहे, पोहे पण असे मस्त मुरलेले आहेत। तर आता हे पोहे आपल्याला मस्त असे चुरून घ्यायचे आहे। तर याचा गोळा बनला पाहिजे, किंवा तुम्ही थोडं पाणी लावून सुद्धा याला छान असं चुरून घेऊ शकता। तर आता एकदम मऊसूत असा हा गोळा तयार होतो। तर बघू शकता, तर इथे मी पूर्ण गोळा करून घेतलेला आहे। तर यामध्ये आपल्याला साधारण 2 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। मी इथं 1 वाटी भरपूर असा बारीक चिरून कांदा घेतलेला आहे। थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची। 2 हिरव्या मिरच्या इथे मी कट करून बारीक करून घेतलेल्या आहेत। 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद टाकायची, अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे। 1 चमचा यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहेत आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। तर आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्रित करून याचा मस्त गोळा मळून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्हाला आणखी काही पालेभाज्या टाकायच्या असतील तर तुम्ही टाकू शकता, त्या पण यामध्ये खूप छान लागतात। पोह्याचे असे वेगवेगळे भरपूर पदार्थ होतात, तुम्ही वेगवेगळे पदार्थ करून नेहमी खाऊ शकता। तर आता यामध्ये थोडं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आणि आणखी थोडा आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे। असा करून आपल्याला व्यवस्थित याचा गोळा एक तयार करून घ्यायचा। तर इथं मी छान असा गोळा करून घेतलेला आहे आणि हाताला थोडं पाणी लावायचं। यामधली छोटी एक गोळी काढून घ्यायची आहे आणि गोल करून घ्यायची। असे गोळे करून तुम्ही वडेसुद्धा करून घेऊ शकता किंवा भजी बनवू शकता, पण आपल्याला अगदी कमी तेलकट हा पदार्थ बनवायचा आहे। त्यासाठी मी इथं एक पॉलिथिन घेतलेली आहे। या पॉलिथिनला थोडं पाणी लावून घ्यायचं आणि यावर हा गोळा टाकून घ्यायचा आणि मस्त आपल्याला हे असे थालीपीठ करून घ्यायचे आहे। तर असे हे पोहे आणि कांद्याचे थालीपीठ खायला पण खूप छान लागतात आणि तेलकटसुद्धा होत नाहीत आणि सकाळचा झटपट नाश्ता हा तयार होतो। तुम्ही हे थालीपीठ डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता मुलांच्या, किंवा सकाळी नाश्त्याला सुद्धा करू शकता। संध्याकाळच्या वेळेला भाजीपोळी खायचा कंटाळा आला तेव्हा तुम्ही हे थालीपीठ असे करून खाऊ शकता। तर आता हे मस्त थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे। तर जाड पातळ जसं हवं तसं तुम्ही करून घेऊ शकता। तर आता हे आपल्याला अशी थालीपीठ करून घ्यायचे। थालीपीठच्या मधोमध तुम्ही याला छिद्रसुद्धा करून घेऊ शकता, ते पण खूप छान दिसतात आणि छान भाजल्या जातात। तर इथं मी गॅसवर तवा ठेवलेला आहे। तव्याला थोडं तेल लावून घेऊयात आणि यावर आपल्याला मस्त हे थालीपीठ दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे आहे। आता हे टाकल्यावर थोडं चिरलेलं असं दाबून घ्यायचं आहे आणि मस्त तेल लावून दोन्ही बाजूनी आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे। तर असे सकाळच्या नाश्त्याला तुम्ही झटपट असे थालीपीठ करून घेऊ शकता। तर अगदी पोह्याचे हे झटपट होणारे थालीपीठ आपले मस्त तयार झालेले आहेत। तर बघू शकता दोन्ही बाजूनी मस्त असे भाजल्या गेले। तर अशा पद्धतीने सर्व थालीपीठ आपल्याला करून घ्यायचे। तर बघू शकता आपली मस्त अशी थालीपीठ तयार झालेली आहेत आणि झटपट होणारी रेसिपी आहे। सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही हे देऊ शकता, इतकी छान होते आणि मुलं सर्व डब्बा फस्त करून टाकतील, इतके चविष्ट लागतात। तर नेहमी पोहे खाण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं करून खाऊ शकता। अशा पद्धतीचे थालीपीठ तुम्ही पण नक्की करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।